मुरगाव, वास्को आणि कुठ्ठाळे मतदारसंघात झालेल्या 3 कार्यावळींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत माझे घर योजनेचे फॉर्म वाटले। नागरिकांक बनावट एजंटा आड सादूर रावपाचो सल्लो मुख्यमंत्र्यान कार्यावळी वेळार दिलो आणि फॉर्म वाटपा संबंधी फटीच्या रणनीतीचे बळी पडचे न्हय अशी शिटकावणी त्यांनी दिल्या। आम्ही ऍक्च्युअली फॉर्म डिस्ट्रीब्युशनाक सुरुवात केले आणि हे सगळे उलयता आसतना बाब संकल्प आमोणकरान रायटली सांगले की ह्या विरोध कोणी कोणी केल्लो तो तुम्ही हांवेच्या पयलीं पळयला आसतना स्क्रिनीचेर विरोध कोणी केल्लो तो केल्लो काय ना। गोंयांत असलेल्या सगळ्या विरोधी पार्टींनी काँग्रेस असलेली, आम आदमी पार्टी असलेले, आरजी असलेले, या सगळ्यांनी गोवा फॉरवर्ड असलेले सगळ्यांनी विरोध केल्लो। तुमची घरां तुमकां जाय काय नाका? मनीस जन्माक येता आणि परत वयता, ओके, येता आसतनाय तो काय हाडिना आणि वयता आसतनाय तो काय व्हरना, म्हळ्यार फक्त आपल्या पुराय आयुष्यात तो एकूच घर बांदता। तेजी एकूच इच्छा असता की आपण बांधलेले घर हे माझ्या फुडल्या पिळगेक दिवचे म्हणून, हय काय ना? सगळ्यांची इच्छा असता आणि तेच घर जर कायदेशीर झाले ना जाल्यार तेका मरता आसतना सुद्धा आम्ही जेका म्हणटा सुखाचे मरण येवपाक जाय पळय ते येयना आणि तेका लागून आपण बांधलेले घर आपल्या फुडगेक पिळगेक दिवचे। मागीर कशें आसुनी ते, कोणी तरी गव्हर्नमेंट जागेन बांदला, कोणी तरी कुमदाद जागेन बांदला, कोणी तरी ल्हानसो प्लॉट विकतो घेतला बांदला, कोणाक तरी रिहॅबिलिटेशनच्या प्लॉटान दवरला, कोणाक तरी 20.4 प्रोग्रामाच्या जागो दिल्लो। हे सगळे विषय गोंय स्वतंत्र जाल्यापासून ते आता पर्यंत हे असेच विषय चालू आशिल्ले ते सोडोवचे म्हणून माझ्या सरकारान आम्ही जशें म्हणटा की कायद्यान माझे घर हो कायदो केलो आणि ह्या कायद्यान तुमकां सगळ्या जाणां हे दिवपाचें थारायलें। जाल्यार जे विरोधक आसले, जे 7 आमदार आसले, तेंच्यांनी ह्या बिलाक सपोर्ट करूंक ना, तेंच्यांनी विरोधात उलयले आणि तेंच्यांनी आमच्या हावसांसून वॉकआउट केले। सो हे सदां तुमी लक्षात दवरूंक जाय की विरोधकान ही स्कीम ना करची म्हणून खूप ताका प्रयत्न केलेलो आसा आणि हेंका केन्ना तुमी सगळ्यांनी केन्नाच माफ करपाचें न्हू, हे तुमी सगळ्यांनी फुडार करपाची गरज आसा। आयज हांव मुद्दम सांगता सुद्दां त्याच प्रमाणे आतां आमच्या आख्या गोंया भितर खुबशे लोक तुमकां मिसगायड करपाक लागलेले आसा। कित्याक तुमी तुमचो टायटल जी घरां तुमी रावतात ती तुमकां कोणें सांगिल्लें आसा इलिगल म्हणून, बट तुमकां खबर आसा, सगळ्यांक खबर आसा कायद्या प्रमाणे ही घरां आमच्या नांवार ना, ही गव्हर्नमेंट लँडाचेर आसा। जेन्ना गव्हर्नमेंट लँडाचेर आसता हेजो ओनरशीप जे आसता तो गव्हर्नमेंट आसता, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसता। आयज आमकां जे मिसगायड करपाक लागलेले लोक आसा, थोडे जाण अशे उलोवपाक लागलेले आसा की फॉर्मां भरून दिवं नाका, तुमी फॉर्मां भरून दिली जाल्यार तुमी डिक्लेअर करतले की तुमी इलिगल म्हणून। पण आज तुमकां सांगता ऑनरेबल चीफ मिनिस्टर आयिल्लो आसा की तुमकां इतलें सांगपाक की ही घरां आमी फॉर्मां भरून घेता, ही तुमच्या नांवार करून दिवपाक लागून ही फॉर्मां भरून घेता। तुमी कोणूच मिसगायड जावंक नाका हे लोक जे सांगतात हे तुमकां मिसगायड करपाक लागलेले आसा, की तांकां खबर आसा की तेवाच्या पोटान दुखपाक लागलेले आसा, ऑपोजिशनाचे पायाच्या तुमची जमीन केलेली आसा हे तांकां खबर आसा। ही स्कीम जो पॉप्युलरिटी मेळटली आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर जो तुमचो सगळ्यांचा आशीर्वाद मेळटलो, ब्लेसिंग मेळटलें हे तांकां नाका। कायदो केला कायदो आणि कायद्यान आम्ही घरां रजिस्टर करतात, घरां जे आम्ही रेग्युलरायज करतात, बेस्ट पे करिना। जरी फाल्यां सकाळी कोणी कायद्यान अडोवपा खातीर जरी गेले आसत जाल्यार कोण अडोवंक शकना। आमकां चिंता आहा कोणाची, तुमची चिंता आसा म्हणून ही घरां करपाक जाय काय नाका? करून जायना माझ्या बरोबर एकदा भारत माता की जय, वंदे मोदी जी आप आगे बढ़ो। डबल इंजिन सरकारान, भारतीय जनता पार्टीच्या सरकारान ही स्कीम म्हणजे घर इतक्याच खातीर हाडना, सामान्य गरीब मनशाचे, म्हणजे आम्ही खंयच्या एकाच जातीचे एका धर्माची घरां रेग्युलरायज करून हाडूंक ना। हिंदू, मुस्लिम, कॅथलिक सगळ्यांची घरां सरसकट जो गोंयकार आसा 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जो गोंयांत रावता त्याच्याकडे 15 वर्षांची रेसिडेंस सर्टिफिकेट आसा आणि माविनान सांगल्या प्रमाणे कितें तरी एक प्रूफ आसा, कितें तरी एक प्रूफ आसा ताचो आधार घेवन ही बांदलेली घरां रेग्युलरायज करपाची ठरयल्या। आम्ही जे उलयता ते आम्ही खरें करून दाखयतले। एम्पावरिंग द पुअर, गरिबाक दिसता जाय आपल्या हातीन आपण मात
मालक जालो, आपल्या हातीन डॉक्युमेंट्स आयले, आपल्या हातीन पेपर आयले, फाल्यां कित्याकूय लोन काडपा जाय, मॉर्गेज करपा जाय, आनी फाल्यां 4-5 जाण 10 जाण एकठांय जाले, तेंकाय दिसले आज आमची भुरगीं खूब बरी शिकतात, आमकडे 1-2 पयशे जाल्ले आसात, आमकां गेटेड कॉलनी सगळे आमी सगळी मोडून एक बरेशे आमी एक आमच्या एक कॉम्प्लेक्स बांदया, ती फ्रीडम मेळटली, एका कोटी 10 वर्सां लागतली. सो गोवा हॅज टू चेंज अँड गोवा इज चेंजिंग. आमचे सुंदर गोंय ते भाशेन आनीकूय सुंदर जातले आनी म्हाका खात्री आसा दुसरे लक्षात दवरा. लास्ट म्हाका सांगपा जाय, हे जे व्हडले काम जाता तेन्ना जायते फाटी जाता, तुमी जाणा, आमी बरे ना तेन्ना दोतोरा कडेन वयता, आमी वयच पडटा तांकां, दोतोर वयच, काम जालें वयच मेलो अशें करनाका. याद दवरा, खंयचो सरकार हें काम करता, खंयचो मुख्यमंत्री हें काम करता, खंयचो आमदार हें काम करता, खंयची पंचायत हें काम करता, हे मातशें तुमी लक्षांत दवरपा जाय. म्हणजे गोंयच्या जनतेचे सपोज बरें जाता, तुमकां नाका काय कितें, म्हणजे इतली वर्सां जे तुम्ही राजकारण करत आयल्या, म्हणजे लोकांक थंयच दवरप, तुमकां तेच जाय काय कितें. पूण मताचें राजकारण भारतीय जनता पार्टी केन्नाच करना. आमचो आदरणीय प्रधानमंत्री आमी सदांच म्हणटा की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, आणि ह्या धोरणाचेर आमी चलता आसतना आमकां प्रत्येक आमचो घटक हो इम्पॉर्टंट आसता, प्रत्येक लास्ट मनीस आमकां इम्पॉर्टंट आसा, आणि त्या लास्ट मनशा पर्यंत कशें बेनिफीट जातले हे आमचो सरकार पळयत आसता. आणि त्या खातीर म्हाका खूब खुशी भोगता की हांव आज आदरणीय मुखेलमंत्री प्रमोद सावंताच्या अंडर, तांच्या लिडरशिपीच्या अंडर म्हाका काम करपाक मेळ्ळें. आज जेन्ना हो निर्णय जालो, आज गोंयभरांतल्यान सगळे लोक हॅपी जाले. कोण आपल्या कश्टांसून घर बांदता, एक जाणटो मनीस, आणि अजून पर्यंत ते लिगल जायना, कितले वायट दिसपाचे खबरी. पूण आज ते तुमचे आमचे सगळ्यांचे स्वप्न आज पूर्ण जाता. आमकां आतां कोणूच भिष्टावपाक शकना की तूं इल्लीगल म्हणून. ते मुखेलमंत्री तुमकां सांगतलो कशें ते सगळी स्कीम समजायतलो. पूण खरोखरच म्हाका खूब अभिमान दिसता म्हज्या भारतीय जनता पार्टीचेर आनी म्हज्या मुखेलमंत्र्याचेर, जाणें हो ऐतिहासीक निर्णय घेतलो आणि समेस्त गोंयकारांक म्हणजे लाखांनी गोंयकारांक आपले स्वताचे मालकाचे हक्क दिवपाचो ताणें जो निर्णय घेतलो, आणि ताज्या खातीर आज आमी हांगा पळयतात. आज आमकां हॉल कमी पडिल्ल्यान आमी सगळ्यांक आपोवना, नाजाल्यार हांगा 2-3 हजार लोक हांगा आसपाचे. थोडे तर आमी फक्त मुखेलमंत्र्याचे अभिनंदन करपा येता इतलेच सांगपा खातीर फोन केल्लो. सो म्हाका दिसता हे आमी कोणाच विसरपाय ना. पीडब्ल्यूडी मंत्री आणि मडगावचो आमदार दिगंबर कामत हांनी मडगाव आणि दक्षिण गोंयच्या लोकांकडेन संवाद साधलो. मडगाव पालिकेचे प्रश्न सोडोवप आणि लोकांच्यो कागाळी आयकप हो तांचो मुखेल हेत आशिल्लो. लोकांचे ग्रीवन्सीस आपल्याला ऑन द स्पॉट सॉल्व करता, दिस इज द रिलीफ काय ना नाही. पण हांगा म्युनिसिपल स्टाफ ऑल्सो विल बी ऑन टोज, बिकॉज दे नो एनीबडी एनीथिंग इज पेंडिंग, दे कम टू मी स्टेट आय गेट टू देम डायरेक्टली. When chief officer is seized of it, they are taking action. For example, police station रोडाचेर भाजी लायतात, जे 5 वरांचेर हांवें पळयलां केल्ले 4. That has to stop. It cannot be. Old station road is not a market. Like clear cut principle. So I told him to take help of the police. I have told police also to help them. See that up to 9 o'clock there is nothing on that road. Road should be clear. 9 वरानंतर मागीर कितें करता कोणी ऑन करता. आयज आमी म्युनिसिपालिटीन येयल्ले आयज कित्याक म्युनिसिपालिटीची जी पब्लिकाची जी कितें डिमांड आहा, कितें प्रॉब्लम आहा ते येवन आयज सांगपाचें आपलें. ताका लागून हांव येयल्लो आनी हांवें आमच्या PWD मिनिस्टर जो दिगंबर कामत आमचो मडगांवचो, ताका हांवें एक म्हजें डिमांड दवरला. डिमांड म्हणल्यार हेचो, आमचे फातोर्डा KTC बस स्टँडा कडेन ऑपोजीट एक हेरिटेज म्हणून गाडे दिल्ले आहा कोणाक, ते आमचे न्हू म्हणून फातोर्डाचेय न्हू म्हणून आमच्या मडगांवकारूय न्हू म्हणून आमच्या गोंयचेय न्हू. सो आतां मडगांव जायते गाडे आहाय ते आपले बिझनेस करताय आनी गाडे घेवन वयताय. गोवा 365 खातीर हिरू महाले, रमेश नायक रावत, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर.